समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे, तरुणांना त्याच्यामधून न्याय मिळाला पाहिजे ही भावना घेऊन ते उपोषणाच्या स्थळी गेले आणि त्यांच्यावरती एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तरी देखील ते उपोषणापासून परावृत्त झाले नाही, दूर झाले नाही, सरकारच्या आदेशाची वाट पाहत राहिले. आणि असं उपोषण सोडायला गेल्याच्या नंतर निश्चितच हे केवळ त्यांचं एकट्याचं दुःख नाहीये, हे संपूर्ण समाजाच्या प्रती असलेली त्यांची भावना आणि त्यांच्यावर कोसळलेलं दुःख. म्हणून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी मी आज त्यांच्या निवासी जालना येथे सांत्वनपर भेट दिली आहे. शेवटी समाजाचे प्रश्न सोडत असताना कोणी एखादा व्यक्ती पुढे झाल्याच्या नंतर आणि त्याच्यावर दुःख आल्याच्या नंतर त्यासाठी सर्वांनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे, आत्मविश्वास दिला पाहिजे.